नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता फिल्मी स्टाईलमध्ये काव्यार्थ आणि जीवा नंदिनीने इथे आता प्री वेडिंग शूट दणक्यात केलेलं असतं. आणि त्याचबरोबर काव्य आणि नंदिनीने पार्थ आणि जीवाची उष्टी हळद एकदम हटके स्टाईलमध्ये स्वतःला लावून घेतलेली असते. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे काव्य आणि नंदिनीला धूमधडाक्यात आपलं लग्न करायचं असतं. काव्याचं लग्न त्यावेळेला पार्थबरोबर ज्या सिच्युएशनमध्ये झालेलं असतं त्यामुळे तिला लग्नामध्ये सगळी हौसमौस करायला काही मिळालेली नसते. पण ह्या वेळेला परिस्थिती वेगळी आहे. पार्थबरोबर तिला मनापासून हे लग्न करायचं आहे आणि ते सुद्धा रीतिरिवाजाप्रमाणे. आणि सध्या लग्नामध्ये आता इथे ज्या गोष्टीची क्रेज आहे ती गोष्ट म्हणजे प्री वेडिंग शूट. ते सुद्धा काव्याला करायचं असतं. आपण सुद्धा प्री वेडिंग शूट करायचं असा हट्ट काव्याने केलेला असतो आणि त्यानंतर हळदी समारंभसुद्धा असतो. तेव्हा काव्य म्हणत असते, मी काय म्हणते, आता आपली हळद होईल, मेहंदी होईल, मग आपण प्री वेडिंग शूट कधी करायचं? त्यामुळे मला काहीही झालं तरीसुद्धा लग्नाच्या आधी प्री वेडिंग शूट करायचं आहे म्हणजे आहे. ती आता पार्थबरोबर हट्ट करते आणि म्हणते, फक्त आपण दोघे जण नाही तर नंदिनीताई आणि जीवा तुम्ही दोघांनीसुद्धा प्री वेडिंग शूट केलं पाहिजे. अरे सगळेजण करतात आणि आपल्याकडे लग्नाच्या आधीच्या आठवणी नको का? की बाबा आम्हीसुद्धा प्री वेडिंग शूट केलं होतं असं सांगायला नको आपल्या मुलांना? तेव्हा नंदिनी म्हणते, काव्य तू बरोबर बोलतेस, पण आता वेळ कुठे आहे प्री वेडिंग शूट करण्यासाठी? आता हे बघ, मेहंदीला सगळेजण येतील, संध्याकाळी हळद आहे आणि उद्या लग्न. तेव्हा ती म्हणत असते, काहीही झालं तरी प्री वेडिंग शूट होणार. देशमुख. तेव्हा पार्थ म्हणतो, ठीक आहे, कुठे जायचं ते फक्त सांगा, आपण लगेचच इथे प्री वेडिंग शूट करून घेऊया. तेव्हा जीवा म्हणत असतो, नंदिनी अगं वेळात वेळ काढूया ना. आणि तसंही आपलं लग्न आहे म्हटल्यानंतर सगळ्यांच्या मनाप्रमाणे झालं पाहिजे. काव्याची इच्छा आहे तर आपण सगळेजण प्री वेडिंग शूटसाठी जाऊया आणि 2 तासांमध्ये परत येऊ. काय वाटतं तुला? तेव्हा पार्थ म्हणतो, ठीक आहे, असं एक ठिकाण आहे जिथे आपण सगळेजण प्री वेडिंग शूटसाठी जाऊ शकतो. तेव्हा पार्थने खूप छान असं लोकेशन सर्च केलेलं असतं आणि ते काव्या, नंदिनी, जीवा सगळ्यांना दाखवलेलं असतं. ते लोकेशन काव्याला खूप आवडतं. ती म्हणत असते की सगळी तयारी झाली, आपण सगळे इथे आता रिच्युअल्स फॉलो करणार आहोत, मग फक्त प्री वेडिंग शूट बाकी का ठेवायचं? तो सुद्धा आपल्या आनंदाचा एक भाग आहे आणि त्यामुळे काव्याला हे लग्न आपल्या मनाप्रमाणे करायचं असतं आणि त्याचबरोबर त्या प्रत्येक आठवणी तिला साठवून ठेवायच्या असतात आणि म्हणून ती प्री वेडिंग शूटचा हट्ट करते आणि तो पार्थबरोबर सगळेजणच मान्य करतात आणि ते लोक आता 2 ते 3 तासांमध्ये परत येणार असतात, पण प्री वेडिंग शूटसाठी जातात. आणि खूप छान पद्धतीने इथे आता फोटोग्राफरसुद्धा बघितलेला असतो. ही गोष्ट घरातल्या लोकांना सांगितली जाते. तेव्हा रम्या म्हणत असते, अरे वा, ही तर खूप चांगली आयडिया आहे. आणि हल्ली सगळेजण कपल प्री वेडिंग शूट तर करतातच, म्हणजे सध्याचा तो ट्रेंड आहे, सगळीकडे त्याची क्रेज आहे, त्यामुळे तुम्हीसुद्धा प्री वेडिंग शूट केलंच पाहिजे असं मला वाटतं. तेव्हा रम्याचा उत्साह बघून कुणालाही शंका येत नसते की या बाईच्या मनात नक्की चाललंय तरी काय. काव्याला वाटत असतं की रम्या खरोखरच सुधारली आहे, ती मनापासून ह्या लग्नामध्ये सहभागी झाले असा काव्याचा भ्रम असतो. कारण रम्या मनापासून सुधारलेली नाही आहे, उलट तिला खूप काही मोठं गंभीर असं काहीतरी करायचं आहे आणि त्यासाठी ती 2 पावलं फक्त मागे आली. आणि ही गोष्ट वसूला माहिती आहे की रम्या काहीतरी भयंकर लग्नामध्ये करणार आहे. वसू तिला विचारण्याचाही प्रयत्न करते, तिला थांबवण्याचाही प्रयत्न करते, पण रम्या काही ऐकायला तयार नाही. उलट रम्या वसूच्याच जीवावरती उठलेली आहे आणि त्यामुळे वसूला तिची भयंकर भीती वाटते. तेव्हा इथे आता प्री वेडिंग शूट झालेलं असतं. काव्या, पार्थ आणि जीवा, नंदिनी खूप छान छान पद्धतीने, म्हणजे इथे अगदी 80च्या पद्धतीने आणि त्याचबरोबर आता सध्याच्या नवीन पद्धतीने सुद्धा इथे आता शूट केलं जातं. प्री वेडिंग शूट
दणक्यात आता केल्यानंतर इथे काव्याच्या मनाची शांतता होते. ती म्हणते की ह्या वेळेला हे लग्न आपल्या आठवणीतलं सगळ्यात बेस्ट लग्न झालं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यानंतर सगळेजण घरी आलेले असतात आणि तयार होऊन हॉलवरती जायला निघतात. तर इथे आता मेहंदी असते. मेहंदीसाठी दोघीजणी छान इथे तयार झालेल्या असतात. तेव्हा रम्या म्हणत असते की या दोघीजणी आता मेहंदीसाठी तयार झालेल्या आहेत, पण आता मेहंदीमध्ये काहीतरी तमाशा व्हायला हवा होता, पण सध्या तरी मी काही करणार नाही आहे. मेहंदी होऊ दे, पण काही झालं ना तरीसुद्धा माझ्याच हातावरती पारच्या नावाची मेहंदी रंगणार आहे. आणि तेव्हा नंदिनी म्हणत असते की देवा, माझी आणि काव्याची मेहंदी खूप छान पद्धतीने रंगू दे. आणि तेव्हा काव्या म्हणते की नाही, फक्त मेहंदी रंगणार नाही आहे, तर आपण एकमेकांच्या प्रेमामध्ये सुद्धा पूर्णपणे रंगून जाणार आहोत. आपला संसारसुद्धा एकदम रंगून जाणार आहे असं ती म्हणत असते. आणि ही गोष्ट रम्याला अजिबात आवडत नसते, पण तरीसुद्धा ती कुणालाही दाखवून देत नाही. सगळ्यांसमोर ती चांगलं वागण्याचा फक्त प्रयत्न करत असते. आणि त्यानंतर नंदिनी आणि काव्या इथे मेहंदीसाठी बसलेल्या असतात आणि खूप सुंदर आणि छान अशी मेहंदी त्यांच्या हातावरती काढली जाते आणि ती मेहंदी काव्याला खूप आवडते. त्यानंतर तिथे जीवा आणि पार्थ हे दोघेसुद्धा आलेले असतात. तेव्हा पारच्या हातावरती इथे काव्यार्थ असं नाव लिहिलं जातं आणि जीवाच्यासुद्धा हातावरती जीवांदिनी असं नाव लिहिलं जातं आणि ते जीवाला खूप जास्त आवडतं. तेव्हा इथे आता रम्याच्या हातावरती सुद्धा मेहंदी काढली जाते आणि ती लपून छपून आपल्या मेहंदीमध्ये पारचं नावसुद्धा लिहिते, पण ते ती कुणालाही दाखवत नाही. काव्याने आपल्या मेहंदीमध्ये पार्थ असं सुद्धा नाव लिहिलेलं असतं आणि बोका असं सुद्धा नाव लिहिलेलं असतं. तेव्हा तिची मेहंदी पूर्णपणे तयार झाल्यानंतर इथे आता पार्थ येतो. काव्य त्याला आपली मेहंदी दाखवते. त्याला ती खूप आवडते. ती म्हणत असते की देशमुख, चला या मेहंदीमध्ये तुमचं नाव कुठे आहे ना ते शोधा. तेव्हा तो म्हणत असतो की संपूर्ण मेहंदी ही माझ्याच तर नावाची आहे ना. काव्या म्हणते नाही नाही, तसं नाही, नाव तुम्हाला शोधावं लागेल. तेव्हा पूर्ण लक्ष देऊन बघितल्यानंतर पार्थने आपलं नाव आता मेहंदीमध्ये काव्याला शोधून दाखवलेलं असतं आणि जीवाने सुद्धा नंदिनीच्या मेहंदीमध्ये त्याचं नाव आता इथे पसारेवाला असं शोधून दाखवलेलं असतं. तेव्हा दोघीजणीही खुश होतात. रम्या त्यांचा आनंद आता लांबूनच एन्जॉय करत असते, पण ती म्हणत असते की हा आनंद फक्त थोड्या वेळापुरताच आहे. लग्नाच्या वेळेला जो काही धमाका होणार आहे ना, त्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरचा हा आनंद पूर्णपणे निघून जाणार आहे असं रम्याचं म्हणणं असतं. तेव्हा मेहंदी छान रंगलेली असते आणि रात्री इथे हळदीचा कार्यक्रम असतो. हळदीला इथे सगळेजण आता आलेले असतात. सगळे एकत्र जमलेले असतात. लग्न जरी थोडक्या माणसांमध्ये करायचं असलं तरीसुद्धा सगळे इथे लग्नाचे फंक्शन्स इथे एन्जॉय केले जात असतात. सगळ्या लोकांना त्याच्यामध्ये सहभागी केलेलं असतं, जवळच्या लोकांना बोलावलेलं असतं. तेव्हा इथे आता हळदीसाठी लोक जमलेले असतात आणि त्याच्यामध्ये पाहुणे म्हणून इथे आलेले असतात मीरा आणि सत्या, हे दोघेजण आलेले असतात. तर एका बाजूला काव्य आणि नंदिनी हळदीसाठी बसलेले असतात आणि दुसऱ्या बाजूला इथे जीवा आणि पार्थ हे दोघेजण बसलेले असतात. मग आधी मुलांना हळद लागणार, मग त्यांची उष्टी हळद इथे काव्य नंदिनीला लागणार होती. तेव्हा मीरा पार्थला हळद लावते आणि सत्या जीवाला हळद लावतो. त्यानंतर त्या दोघांना हळद लागल्याच्या नंतर ते आता हळदीचे जे बाऊल असतात ते सत्या म्हणतो की मीरा, धूमकेतू, तू एक काम कर, ही उष्टी हळद आता तिकडे नवरी मुलींकडे घेऊन जा आणि ही उष्टी हळद त्यांना लागू दे. तेव्हा इथे मीरा जात असताना तिचा पाय आता लचकतो आणि इथे दोन्ही बाऊलमधली हळद एकमेकांमध्ये मिक्स होते आणि त्यामुळे दोन्ही हळद मिक्स झाल्यानंतर आता ती कुणा एकाच्या अंगाला कशी काय लावणार, कारण दोन्हीही हळद एकमेकांमध्ये मिक्स झालेली असते. तेव्हा वसू म्हणत असते झाला ना अपशकून. तेव्हा रम्या म्हणते अगं आई, असं काय करतेस, अपशकून कसला, हळद लागेल ना त्यांना उष्टी. तेव्हा मारणी म्हणते पण आता कशी लागणार, दोन्ही हळद एकत्र झाल्या ना. तेव्हा ती म्हणते की आता उष्टी हळद कशी लागणार. काव्या म्हणते का नाही लागणार उष्टी हळद, उष्टी हळद तर लागणार आहे. तेव्हा सगळेजण म्हणतात पण कशी. नंदिनी म्हणते मी सांगते ना उष्टी हळद कशी लागणार ते. तेव्हा इथे नंदिनी उठते
आणि ती आता जीवाजवळ जाते. जीवाच्या गालावरती जी हळद लागलेली असते ती आता स्वतःहून त्याच्या गालाची उष्टी हळद ती स्वतःच्या गालावरती लावते आणि म्हणते की लागली उष्टी हळद, बरोबर ना? तेव्हा काव्या म्हणते अगदी बरोबर. ती सुद्धा जाते, पारच्या गालावरती लागलेली उष्टी हळद ती स्वतःच्या गालांना लावते, त्याच्या हाताला लागलेली उष्टी हळद ती स्वतःच्या हाताला लावते आणि पायांना जी उष्टी हळद लागलेली असते ती स्वतःच्या पायाला लावते. तर अशा रीतीने जीवा आणि इथे नंदिनी एकमेकांना हळद लावतात, तर काव्य आणि पारसुद्धा एकमेकांना हळद लावतात. अशा रीतीने इथे आता हळद लागलेली असते. तेव्हा सगळ्यांना खूप जास्त आनंद होतो की चला बाबा, यावेळेला काही विघ्न आलं नाही. जरी पण इथे हळदीचा प्रॉब्लेम झाला, हळद मिक्स झाली, तरीसुद्धा काव्याला पारच्या अंगाची उष्टी हळद लागलेली असते आणि नंदिनी जीवाची उष्टी हळद लावून घेते. अशा पद्धतीने हटके स्टाईलमध्ये काव्या नंदिनी या वेळेला आपापल्या पार्टनरची उष्टी हळद लावून घेतात. आणि तेव्हा रम्याला भयंकर राग येतो. रम्याला वाटतं की आता ह्यांचा प्लॅन फसला, उष्टी हळद काही लावता येणार नाही. पण तरीसुद्धा इथे काव्य आणि नंदिनीने खूपच हुशारीने उष्टी हळद लावून घेतलेली असते आणि रम्याचा प्लॅन फ्लॉप केलेला असतो. तेव्हा इथे हळद तर लागलेली असते. मग आता उद्या लग्न आहे आणि लग्न हे निर्विघ्नपणे पार पडू दे अशी माननी काकूंची इच्छा असते. तेव्हा इथे काव्या म्हणत असते की या वेळेला आपल्या लग्नामध्ये कुठल्याही पद्धतीचं विघ्न आलेलं मला चालणार नाही. म्हणजे या वेळेला वसू आत्या तर काही करणार नाही असं मला वाटतं. पण नंदिनी म्हणत असते की रम्या खरोखर सुधारली आहे ना? मला रम्याची काळजी वाटते. कारण ती इतके चांगली वागण्याचा प्रयत्न करते ना की तिचं ते वागणं म्हणजे खरं आहे की खोटं ते सुद्धा कळत नाही आहे. तेव्हा काव्या, आपण तिच्यावरती आंधळेपणाने विश्वास ठेवू नये असं मला वाटतं. कारण मागच्या वेळेला सुद्धा सगळे कार्यक्रम म्हणजे अगदी हळदी, संगीत, मेहंदी सगळं काही व्यवस्थित झालं होतं. तमाशा झाला होता तो लग्नाच्या दिवशी आणि त्यावेळेला इथे वसू आत्या आणि रम्या असं काही करतील तेव्हासुद्धा आपल्याला वाटलं नव्हतं. आणि तेव्हासुद्धा सगळेजण आपल्याजवळ चांगलेच वागत होते. पण आपल्याला धक्का बसला होता तो लग्नाच्या दिवशी. त्यामुळे उद्या आपल्या दोघींनासुद्धा अलर्ट राहायचं आहे. उद्या लग्नाच्या वेळेला कुणावरतीही अटॅक होता कामा नये असं मला वाटतं. तेव्हा काव्या म्हणते नंदिनी ताई, तू काळजीच करू नको. उद्या जर कुणी प्रॉब्लेम क्रिएट करण्याचा प्रयत्न केला ना तर गाठ काव्याशी आहे असं ती आता म्हणालेली असते. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, काव्या इथे आता पूर्ण आनंदाने आणि उत्साहाने सगळे जे काही आता कार्यक्रम असतात लग्नातले फुल्ली एन्जॉय करत असते. कारण मनापासून ती या लग्नासाठी तयार असते. त्यावेळेला पार्थबरोबर अचानकपणे लग्न झालं होतं तेव्हा त्याच्या नावाची हळद तिने आपल्या हातावरती काढलेली नसते. त्याच्या नावाबद्दलच काय, पण त्याच्याबद्दल तिला तेव्हा काहीही वाटत नव्हतं. उलट मनामध्ये फक्त आणि फक्त तिरस्कार होता. पण आता सिच्युएशन पूर्णपणे वेगळी आहे, परिस्थिती वेगळी आहे आणि त्यामुळे इथे आता काव्याच्या मनात पार्थबद्दल फक्त आणि फक्त प्रेमच असल्यामुळे तिला हे लग्न आनंदाने करायचं आहे आणि त्याच्याबरोबर संसारी तिला सुखाने करायचं आहे. पण त्याच्यामध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न रम्या करणार आहे आणि ते सुद्धा लग्नाच्या दिवशी. याची कल्पना काव्याला नाही आहे. काव्याला असं वाटतंय की रम्या सुधारले, पण इथे रम्या सुधारलेली नाही आहे हे आता जीवाला, पार्थला आणि नंदिनीला वाटतंय. त्यामुळे पार्थ जीवाला म्हणतो की काही झालं ना जीवा, तरीसुद्धा उद्याचं लग्न आपलं आनंदाने आणि उत्साहाने व्यवस्थित निर्विघ्नपणे पार पडलं पाहिजे. उद्या कुणी प्रॉब्लेम करायला नको. माझा रम्यावरती अजिबात विश्वास नाही आहे. तिचं वागणं मला संशयास्पद का वाटतंय मला खरंच कळत नाही आहे. ती वागते एक, पण तिच्या मनामध्ये नक्कीच काहीतरी दडून बसलं आहे असं मला का वाटतंय. वसू त्यांचं बोलणं ऐकते आणि तिला कळतं की इथे पार्थला रम्याच्या वागण्यावरती संशय आहे आणि जर रम्याने लग्नामध्ये काहीही चुकीचं करण्याचा प्रयत्न केला तर सगळ्यांचं बोट रम्याकडे जाईल आणि त्यावेळेला मी जी चूक केली होती त्याची आम्हाला छोटी तरी शिक्षा मिळाली होती. पण दुसऱ्यांदा जर रम्याने असं काहीतरी केलं आणि तिचा प्लॅन जर फसला ना तर ह्या वेळेला मला आणि माझ्या मुलीला कुणीही माफ करणार नाही. या गोष्टीची तिला आता जाणीव झालेली असते. ह्या लग्नामध्ये जर विघ्न आणण्याचा प्रयत्न थोडा तरी रम्याने केलं ना तरीसुद्धा माझं काही खरं नाही आणि रम्याचं सुद्धा काही खरं नाही. हे सगळेजण मिळून आम्हाला जेलमध्ये टाकतील. तेव्हा रम्याला थांबवलं पाहिजे आणि ह्या वेळेला तिच्या टार्गेटवरती फक्त एकटी काव्याच नाही आहे तर अजून कोण कोण आहे ना,
ते मला काही कळत नाही आहे. ती कुणाकुणाला मारण्याचा प्रयत्न करणार आहे, काही सांगता येत नाही. ती जर तिच्या स्वतःच्या आईच्या जीवावरती उठू शकते, तर ती कुणालाही मारू शकते. या गोष्टीची कल्पना वसूला आलेली असते.